पुण्यातल्या सुमारे 70 वस्त्या, 3000 विद्यार्थी. कोरोनाच्या काळात जेव्हा या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचू शकलं नाही, तिथे स्क्रीनशिवाय शिक्षण या उपक्रमातून स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान हे पोहोचलंय आणि बंद होऊ पाहणारी शिक्षणाची दारं उघडता आली. घरातील प्रत्येक गोष्टींमधून मूल किती कल्पकतेनं शिकू शकतं याची प्रचिती या उपक्रमाअंतर्गत शिकत असलेल्या मुलांच्या शिक्षणातून येते. चला तर मग बघूया कशा प्रकारे घरबसल्या स्क्रीनशिवाय शिक्षण मुलांपर्यंत पोहोचतंय ते. आपल्यासोबत या वस्तीमध्ये ज्या शिक्षिका शिकवतात त्यासुद्धा आहेत, तर आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत की नेमका हा उपक्रम त्या कशा हँडल करतात. नमस्कार ताई, आपलं नाव? नमस्कार, मी रमा विनय लोंढे. आपल्या या पानमाळा संस्थेमध्ये गेली 3-4 वर्ष मी बालसमृद्धी वर्गाची शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आणि सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सगळं जगच थांबलेलं आहे. थोडक्यात मुलांचं शिक्षणही थांबलं आहे, त्यांची प्रगती होत नाही किंवा विकास होत नाही. मुलं सध्या खेळताना किंवा आईला मदत करताना जाणवत आहेत. तर गेली 3-4 महिने म्हणजे साधारणतः मार्च ते मे जूनपर्यंत शाळा बंद आणि सगळं व्यवस्थितच आमचे वर्गसुद्धा बंदच होते. मग त्यानंतर आमच्या सरांनी वगैरे फोन करून सांगितलं की तुम्ही सर्वे करा, परिस्थिती काय आहे पहा. मग आम्ही काही मास्कचं वाटप वगैरे अशा माध्यमातून मुलांचा सर्वे केला. तेव्हा असं कळलं की ऑनलाईन शिक्षण सुरू होतं आहे मुलांचं, पण मग काही मुलांकडे साधनं आहेत, काही मुलांकडे नाही आहेत. मग आम्ही त्याप्रकारे सर्वे करून मुलांची यादी तयार केली. तशी कल्पना दिली संस्थेला की आपली वस्ती तशी स्लम एरियात पडत असल्यामुळे पालकांना काही अफोर्डेबल होतं आहे नाही होतं आहे, घरात एकच मोबाईल आहे आणि पालक बाहेर गेलेत किंवा नेटचा रिचार्ज नाही आणि तितके पालक सुशिक्षित नाही आहेत की मुलांना शिक्षणासाठी म्हणून खास देतील, किंवा मुलं जर मोबाईल घेऊन बसली तर काही गेममध्ये जात आहेत, त्यामुळे पालक त्यांना देणं टाळतातच. मग याची कल्पना दिली तर संस्थेने त्याच्यावर विचार केला, अभ्यासू व्यक्तींचा काही विचारविनिमय केला आणि त्यांनी पायलट प्रोजेक्ट म्हणून आमच्या पानमळ्याची निवड केली होती की स्क्रीनशिवाय शिक्षण हे आपण मुलांना पुस्तिका देऊन त्या पुस्तिकेच्या माध्यमातून वेगवेगळे विषय, जसं मराठी आहे, निरीक्षण क्षमता आहे, गणित आहे, इंग्रजी आहे, ह्या विषयावरती आपण त्यांना कशाप्रकारे अभ्यासासाठी तयार करू किंवा त्यांना अभ्यासासोबत टचमध्ये ठेवू. कारण मुलं थोडीशी जरी गेली अभ्यासापासून बाहेर किंवा अक्षराला वळण नाही, वाचताना अडखळत वाचतात किंवा त्यांचं लक्ष लागत नाही, हे आम्हाला जाणवलं होतं. मुलांना आम्ही प्रत्यक्षात भेटून ह्या गोष्टी आम्ही जाणून घेत होतो. मग जेव्हा पायलट प्रोजेक्ट इथे सुरुवात केली त्यावेळेस आम्ही 22 मुलांची 8 मुलांची पहिल्यांदा घेतली होती नावं की ह्या 8 मुलांना आपण ट्रायल म्हणून करूया. मग त्यामध्ये पहिलीची 2रीची 2 होती किंवा 4थी-5वीची 3 होती आणि 5वी ते 7वीची अशी 4 मुलं होती. मग अशा प्रकारे आम्ही त्या मुलांना ते दिलं की मग त्यात माझ्याही मुलीचा एक नंबर होता, लहान मुलगी. तर त्यात छोट्या छोट्या गोष्टी होत्या की दारात उभं राहिल्यानंतर तुम्हाला आकाशात पाहिल्यावर काय दिसणार आहे किंवा निरीक्षण करा समोर काय आहे. तर मुलं सहज आपण उठून पटकन बाहेर पडतो, पण आपल्या आजूबाजूला काय आहे आपण निरीक्षण करत नाही. आपल्यासोबत पानमळ्यामध्ये शिकवणाऱ्या आणखी एक शिक्षिका आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. तुमचं नाव काय आधी सांगा. नमस्कार, माझं नाव अमृपाली प्रदीप कदम. मी पानमळा वसाहत इथे 1 वर्ष झालं बालसमृद्धीचा वर्ग घेते. तर या वर्गामध्ये आहे ना, स्क्रीनशिवाय शिक्षण हे पुस्तक आम्ही मुलांना दिलं. ज्यावेळेस मुलांना दिलं त्यावेळेस मुलांना ते फार आवडलं, कारण की पहिल्यांदा त्याच्यामध्ये ना समोरचं निरीक्षण, परत घरातल्या जे छोट्या भाज्यांना मुलं जातात, दुकानला जातात, तर मुलं काय करतात 100ची नोट घेऊन जातात. जे देतात दुकानवाले पैसे सुट्टे ते घेऊन येत होते. पण आपल्या ह्या उपक्रमामुळे त्याच्यामध्ये जे दुकानला तुम्ही जाता, मग किती नोट देता, परत तुम्हाला चिल्लर किती मिळते, तुम्ही कितीचा व्यवहार हा केला, त्याच्यामुळे त्यांना गणिती क्रिया हे समजल्या. आणि त्यानंतर आपण एक उपक्रम असा घेतला होता की बी रुजवायचं. आणि बी लावलं की मुलांनी त्याचं निरीक्षण केलं की त्याला पाणी घातलं, खत घातलं, मग ते झाड किती वाढलं पहिल्या दिवशी, मग दुसऱ्या दिवशी किती वाढलं, तिसऱ्या दिवशी किती वाढलं, त्यांचं निरीक्षण शक्ती वाढली. आणि त्यांनी मग एक दिवस असा पण प्रयोग केला की ते झाड त्यांनी घरात ठेवलं आणि त्याला पाणी दिलं नाही, ऊन दिलं नाही, काही दिलं नाही. तर तेव्हा ते झाड थोडंसं असं वाळल्यासारखं झालं आणि पिवळं पडलं. तर त्यांची अशाने निरीक्षण क्षमता वाढली. तर हे झाड का बरं असं वाळलं, तर त्यांचा विचार करण्याचा त्यांची सवयसुद्धा वाढली. आणि त्यानंतर मग त्यांना भरपूर असं म्हणजे आपल्या पुस्तकातून चित्र पाहून त्याचे वर्णन करणे, निबंध लिहिणे किंवा त्या गोष्टीमध्ये काय काय दिसते, काही कमी झाले का, काही जास्त आहे का, ते सगळं त्यांचं निरीक्षण क्षमता आपल्या ह्या पुस्तकामधून वाढलेलं आहे. आणि तसेच आता ऑनलाईन तर अभ्यास आपला चालूच आहे, पण काही मुलं अशी आहेत की त्यांना
मोबाईल नसल्यामुळे ऑनलाईन अभ्यास होत नाही, पण आपल्या ह्या पुस्तकामुळे आहे ना त्यांना खूप फायदा झालेला आहे. हो, आणि त्यांचे पालकसुद्धा म्हणतात की हो खूपच फायदा झालेला आहे. आणि जे पालकांना येत नाही ते मग आम्ही फोन करून विचारतो, किंवा आपले जे मित्र आहेत विद्यार्थी मित्र ते फोन करतात, मुलांशी चर्चा करतात, पालकांशी करतात आणि त्यांच्याशी विचारतात की तुम्हाला कुठे अडतं का. मग ते स्वतः त्यांना सांगतात असा अभ्यास करायचा करून. कसं वाटलं तुला पुस्तक? काय आवडतं तुला या पुस्तकातलं? या पुस्तकातलं मला शोधूया, लिहूया आणि शब्द पूर्ण करूया, वाक्य करूया आणि शब्द करूया हे आवडलं. हो का? तुझं छान म्हणजे अभ्यास होतो का या पुस्तकातून? कसं वाटतं तुला हे पुस्तक? छान वाटतं. अभ्यास होतो तुझा? हो. बरं, कितवीला शिकतेस तू? काय नाव तुझं? माझं नाव मृणाली कदम आहे आणि मी 5वीला शिकते. बरं, तुझे इथले तुझ्या घराच्या आसपासचे सगळे फ्रेंड्स या पुस्तकातून करतात का अभ्यास? हो, करतात. आणि तू तुझ्या स्कूलमधल्या फ्रेंड्सला सांगितलंय फोनवर की मी कसा अभ्यास करते वगैरे? सांगितलंय. काय नाव तुझं बाळा? तितिक्षा लोंढे. कोणत्या क्लासमध्ये आहेस तू? 5th. अच्छा, मग अभ्यास वगैरे कसा सुरू आहे सध्या? ऑनलाईन तर शिक्षण आहे, कारण स्क्रीनवर शिक्षण असतं. मग तू कसा करते अभ्यास? ऑनलाईन क्लासेस करायला लागतात आणि पुस्तक बंद करते. अच्छा, या पुस्तकातून होतो का तुझा अभ्यास? हो. कसा अभ्यास होतो? व्यवस्थित होतो? सगळं डिटेल वगैरे दिलेलं असतं का ह्याच्यामध्ये? हो. बरं, पुस्तक कोणी दिलं तुला आणून? ताईंनी. कोणत्या ताईंनी? मीराताई, रमाताई. काय आहे? प्राची सुरते. कोणत्या क्लासमध्ये आहेस? 6. अच्छा, हे तू काय करतेस? कशाचा अभ्यास करतेस? कोणत्या खेळात किती खेळाडू? अच्छा, हे कशाबद्दल आहे? म्हणजे खेळांबद्दल आहे सगळं? हो. तुला आवडतं खेळांबद्दल सोडवायला? शाळांमध्ये शिकवतात का खेळाबद्दल वगैरे? हो. मी श्रावणी काकडेची मम्मी. आणि ही स्क्रीनशिवाय शिक्षण ह्याच्या मुलांचा वेळ अभ्यासामध्ये गेला की इतरत्र कुठं फिरणं किंवा हिंडणं हे वाचलं, आणि त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. कारण ह्याच्यामध्ये फक्त अभ्यास नाही आहे, जनरल नॉलेज वगैरे आहे. मसाले कसे वापरायचे, कोणत्या मसाल्यांना काय आहे हे सगळं काही त्यांना कळालं. प्राण्यांविषयी माहिती मिळाली. कोडी आहेत की त्यांना कंटाळा येईल असं काही नाही आहे, सगळं काही त्यांना जनरल नॉलेज असल्यामुळं हत्ती वगैरे हे ह्याच्यामुळं मुलांना एक अभ्यासाची आवड निर्माण झाली. आणि जे काही त्यांना नाही जमत ते मम्मीला विचारतात, आणि मम्मीला जर नाही जमलं तर ते त्यांच्या रमाताई, मीराताई वगैरे आहेत त्यांच्याकडे जाऊन ते विचारतात. त्याच्यामुळे त्यांचं जनरल नॉलेज वाढलं आणि शिक्षणाची आवड निर्माण झाली. मी रेणुका निलकंठ गोळे. मी माझे भाचे आहेत, बुद्ध वर्गातल्या शाळेतल्या क्लासमध्ये येतात. आपण दिलेले पुस्तक ते प्रेमाने सोडवतात. त्यांचे पप्पा आणि आईनी थोडंफार मदत करतात. शिकलेले आहेत, चांगल्या प्रेमाने बोलतात. आणि जे आहे तुम्ही दिलेले पुस्तक आहेत ते सगळं नीट प्रेमाने बोला. आता सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहे म्हणून आम्ही घरीच त्यांचा सगळा अभ्यास वगैरे घेतो. नमस्कार, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे सचिन कुलकर्णी आज आपल्या सोबत आहेत. पानमळा वस्ती इथं उभे आहोत आपण, आणि त्यांच्याशी स्क्रीनशिवाय शिक्षण हा उपक्रम नेमका काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. स्वागत आहे तुमचं lokmat.com आणि हा तुमचा उपक्रम तुम्ही जो राबवताय हा खरंच खूप कौतुकास्पद आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स फर्स्ट ऑफ ऑल. आणि मला सांगा, स्क्रीनशिवाय शिक्षण हे तर कोरोना परिस्थितीच्या आधीसुद्धा होतं, म्हणजे पुस्तकी ज्ञान मुलं घेतच होते, पण हे स्क्रीनशिवाय शिक्षण कसं वेगळं आहे? हां, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोरोनासारखी परिस्थिती उद्भवली आणि सर्वांच्या शाळा बंद झाल्या. आणि शाळा बंद झाल्यामुळे पर्याय हा सगळ्यांना स्क्रीनचा आला. पण सगळ्यांना काय स्क्रीनचा पर्याय हा परवडणारा नाही आहे, आणि तो मुलांना युजर फ्रेंडलीसुद्धा नाही आहे. म्हणजे ज्या मुलांना कधीही हातामध्ये मोबाईल नव्हता त्यांना अचानक मोबाईल धरायची गरज या कोरोनाने आणली. त्यामुळे ते सगळ्यांना शक्य नाही आहे आणि परवडणारही नाही आहे. आणि अशी कुटुंब आहेत ज्या घरामध्ये 3 मुलं आहेत, 4 मुलं आहेत. त्या 4 मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे. एक मोबाईल जर असला तर 4ही मुलांना तो मोबाईल पुरणारा नाही आहे. आणि डेटा बॅकचा प्रश्न आला की अनेक जणांचे रोजगार बुडालेले आहेत. त्यामुळे अशा लोकांना रोजगाराचा सर्वात पहिला प्रश्न सोडवायचा, नंतर मुलांच्या शिक्षणाचा. त्यामुळे या सगळ्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून आम्ही जुलै महिन्यामध्ये एक सर्वे केला. त्या सर्वेतनं असं लक्षात आलं की 50% मुलांकडे स्क्रीनचा पर्यायच नाही आहे. त्या मुलांचं शिक्षणाचं काय हा मोठा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाला. आणि आम्ही असं ठरवलं की स्क्रीनशिवाय शिक्षण घरच्या घरी या उपक्रमाअंतर्गत अशा काही अभ्यासपूरक पुस्तिका आपण तयार करूया,
ज्यामध्ये भाषा असेल, गणित असेल, विज्ञान असेल, इंग्रजी विषय असेल, परिसर अभ्यास असेल, या प्रत्येक विषयातले काही काही उपक्रम त्यामध्ये असतील. ही मुलं घरच्या घरी ते उपक्रम सोडवतील आणि त्यांच्या संकल्पना स्पष्ट त्या उपक्रमातून होण्यास मदत होईल. म्हणून स्क्रीनशिवाय शिक्षण घरच्या घरी. कोरोनानंतरच्या परिस्थितीमध्ये याला विशेष महत्त्व आहे स्क्रीनशिवाय शिक्षणाला, म्हणून या उपक्रमाचं नाव स्क्रीनशिवाय शिक्षण घरच्या घरी असं आहे. पुणे सिटीमध्ये हा उपक्रम म्हणजे तुम्ही फक्त पानमळ्याला घेताय की आणखी कोणत्या नवीन जागी घेताय का? हां, पुणे शहरामध्ये हा उपक्रम जवळजवळ 70 वस्त्यांमध्ये सुरू आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने सिंहगड रस्ता असेल, कोथरूडचा भाग असेल, त्याचबरोबर पुणे लगत असणाऱ्या काही ग्रामपंचायतच्या शाळा असतील, ज्यामध्ये JP नगर असेल, नऱ्ह्याची शाळा असेल, याचबरोबर पुणे शहरातल्या अन्य भागातही कात्रज भागामध्ये असेल, विद्यापीठ भागामध्ये असेल, त्यानंतर बोपखेलसारख्या ठिकाणी असेल, अशा वेगवेगळ्या जवळजवळ 70 वस्त्यांमध्ये हा प्रकल्प आपला आत्ता सुरू आहे. या प्रकल्पाला जोडून काही व्हॉलेंटियरसुद्धा विद्यार्थी मित्र या योजनेअंतर्गत काम करत आहेत. म्हणजे पुस्तिका वितरण करणं आणि त्या मुलांना साध्या फोनद्वारे संपर्क साधणं, पुस्तिका सोडवण्यासंदर्भात मार्गदर्शन करणं, अशा पद्धतीचं काम हे पुणे शहर आणि पुण्याबाहेरसुद्धा काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. हा उपक्रम जेव्हा तुम्ही राबवता वस्त्यांमध्ये तर तुम्हाला काही अडचणींना फेस करायला लागलं का? कारण की हा प्रश्न मी तुम्हाला यासाठी विचारते आहे कारण बरेच जे ह्यांचे पालक आहेत त्यांचं ते उच्च शिक्षित नाही आहेत किंवा कोणाचं तर शिक्षणसुद्धा झालेलं नाही आहे. मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगणं, हा उपक्रम समजावून सांगणं, कोणाच्या घरी शिक्षणाचं महत्त्व नसतं, त्यामुळे जर शाळा नसेल तर शिकून काही फायदा नाही किंवा त्या गोष्टीला अगदी टाळलं जातं. तर अशावेळी त्या लहान मुलांनासुद्धा शिक्षणाची गोडी लावणं आणि त्या पालकांनासुद्धा शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगणं, तर हे तुम्ही कसं करता नेमकं? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच घरांमध्ये शिक्षण जास्त कोणाचं नाही आहे, पालकांनाही माहिती नाही आहे की मुलांचा अभ्यास कसा घ्यावा. अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे समृद्धी वर्ग चालतात त्या 30 वस्त्यांमध्ये आपल्या शिक्षिका काम करतात. ज्या वस्तीची ती प्रमुख, थोडक्यात आपण म्हणू की ती प्रमुख असते, तर त्या ताईंनी या सगळ्या उपक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. हे पालकांना जाणं, समजावून सांगणं, जरी पालकांना वाचता येत नसेल तरी देखील मुलाला घरातील एखादा उपक्रम करताना कशी मदत होऊ शकते. म्हणजे एक उपक्रम आहे त्यामध्ये की घरामध्ये रोज तुम्हाला किती पाणी लागतं याचा मोजमाप करायचा आहे. या मोजमाप करण्याच्या उपक्रमामध्ये आई किंवा वडील त्याला मदत करू शकतात. अगदी व्यवहारातली एक गोष्ट आहे की 100ची नोट आहे, 20 रुपयाची नोट आहे, 10 रुपयाची नोट आहे, त्या नोटेचा आपण वापर कुठे कुठे करतो, दुकानात गेल्यानंतर त्याचा व्यवहार कसा केला पाहिजे, ही अगदी न शिकलेली आई, न शिकलेले वडीलसुद्धा या विषयामध्ये त्यांना मदत करू शकतात. त्यामुळे जरी शिक्षण नसेल आईवडिलांचं तरी देखील आपल्या शिक्षिका ताई असतील, आपले विद्यार्थी मित्र व्हॉलेंटियर म्हणून काम करत असतील, यांच्या माध्यमातून अशा मुलांना खूप मोठी मदत झाली. नक्कीच. थँक्यू सो मच सचिन सर, इतकी सुंदर माहिती दिली आणि हा इतका छान उपक्रम तुम्ही तुमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं राबवताय. मला वाटतं की शाळा सुरू झालेल्या आहेत बऱ्यापैकी, मुलं जात आहेत, पण भरपूर मुलं अशी आहेत की त्यांचे पालक असे आहेत की त्यांना त्या परवडेबल नाही आहेत. फीज म्हणा किंवा ऑनलाईन शिक्षण जे झालं आहे, अँड्रॉईड फोन लागतो, मग त्यामध्ये डेटा पॅक लागतं आणि ते सुद्धा शिक्षण घेतानासुद्धा मग ते वारंवार तो खर्च नाही परवडू शकत आहे आणि त्यामुळे अनेक मुलामुलींची शिक्षणंसुद्धा सुटली आहेत. ही आताची सत्य परिस्थितीसुद्धा आहे आणि अशात एखादा असा उपक्रम राबवणं की तुम्ही स्क्रीनवर जे शिक्षण घेताय तेच तुम्हाला पुस्तकातसुद्धा मिळेल आणि अगदी मोफत मिळेल आणि घरच्या घरी मिळेल, हसता खेळता मिळेल, रोजच्या कामातून मिळेल, असं शिक्षण जर तुम्ही देऊ शकत असाल तर नक्कीच हे लहान मुलांना खूप त्यांचं भविष्य जे आहे ते सिक्युअर करणार आहे असं मला वाटतं. अशाच नवीन उपक्रमांसह आणि पुणे शहरातल्या छान उपक्रम किंवा छान काही तुमच्या आजूबाजूलासुद्धा असे काही कार्यक्रम घेतले जात असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनसुद्धा आम्हाला कळवा. आम्ही तिथपर्यंत पोहोचू आणि नक्की असे उपक्रम सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.